सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडीत वसलेली श्री भराडी देवी ही नवसाला पावणारी अत्यंत जागृत देवता म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे 400 वर्षांचा इतिहास असलेली ही स्वयंभू देवी आंगणे कुटुंबियांची कुलदैवत असून फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणारी तिची जत्रा देशभरात लाखो भाविकांना आकर्षित करते. हे स्थान मालवणपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर मसुरे गावातील आंगणेवाडी येथे आहे. भरड आणि खडकाळ जमिनीतून प्रकट झाल्यामुळे हिला भराडी असे नाव पडले आहे. हे मंदिर एका दगडी पाषाण रूपात आहे. या जत्रेला कोणतीही ठराविक तारीख नसते. दरवर्षी आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ परस्पर संमतीने जत्रेचा दिवस निश्चित करतात. या देवीची आख्यायिका अशी आहे की आंगणे कुटुंबियातील एका व्यक्तीची गाय एका विशिष्ट खडकावर पाना सोडत असे. एके दिवशी ती व्यक्ती गायीच्या पाठी जंगलात गेली आणि हे दृश्य पाहिले. नंतर रात्री त्या गृहस्थाला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि पाषाण रूपात देवी प्रकट झाली. हे कळल्यानंतर तेव्हापासून या स्थानाची पूजा केली जाते. जत्रोत्सवा दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवावा लागतो. मौन व्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण आणि तांदळाचे वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जाऊन जात दाम्पत्याकडून तो नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तो नैवेद्य जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो. पण आता लाखोच्या संख्येने भाविक येत असल्यामुळे हे वाटप करणे शक्य होत नाही. त्यामुळे या महिला जिकडे नैवेद्य बनवतात त्या घराघरात जाऊन हे आपण प्रसाद ग्रहण करू शकतो. इथे भाविक नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यावर देवीला तांदळाचे वडे तसेच इतर वस्तूंचा प्रसाद म्हणून अर्पण करतात. या देवीला दाखवलेला नैवेद्य तेथेच वाटावा लागतो. घरी नेता येत नाही. येथे जाण्यासाठी जत्रेदरम्यान एस.टी. महामंडळातर्फे कणकवली आणि मालवणवरून विशेष बसेसची व्यवस्था असते. हे मंदिर नागर शैलीतील असून या मंदिरासमोर मोठे अंगण आहे. मग काय करताय, येत आहे ना भराडी देवीच्या दर्शनासाठी? ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना असतील तेवढ्या ती पूर्ण करेल. तर येवा कोकण आपला जसा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भराडी देवीचा जय जयकार करून आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते. पुढील व्हिडिओसाठी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि थँक्यू.